स्क्रीन चेक करा, स्क्रीन विजिबल आहे का? हो सर. हो सर. ठीक आहे. आपण लास्ट सेशन मध्ये जे प्रॅक्टिकल बघितलं होतं ते टू मेजर इन्सुलेशन रेजिस्टन्स बाय युजिंग मेगर हे आपण बघितलेलं होतं. आजच्या ह्याला आपण जे प्रॅक्टिकल आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे सिलेक्शन ऑफ फ्यूज किंवा फ्यूजची जी काही कॅपॅसिटी आहे ते कशी डिसाईड करायची ते आज आपण आजच्या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. आता आपल्याला माहित आहे फ्यूज कशासाठी वापरायचं, कोण सांगू शकेल का? आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे किंवा आता तुम्ही फ्यूज वापरताय. जे फ्यूज आहे ते आपण कशासाठी यूज करतो आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. एखाद्या सर्किट मध्ये आपण काय करतो, फ्यूज कनेक्ट करतो. ते फ्यूज आहे ते आपण कनेक्ट केल्यानंतर फ्यूज काय फंक्शन परफॉर्म करते? प्रोटेक्शन साठी. बर, मग कुठल्या टाईपचं आपल्याला प्रोटेक्शन भेटतं? ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट च्या कंडिशन वेळी आपल्या डिव्हाइस ते प्रोटेक्ट करते, त्यामुळे आपण फ्यूज यूज करतो. म्हणजे फ्यूज आपल्याला जे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते ते कोणापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते? तर जे काही रोल नंबर 65 ने सांगितलेलं बरोबर आहे. म्हणजे ते आपल्याला काय करतं, ओव्हरलोड झाल्यानंतर किंवा शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जे काही आपला करंट इन्क्रीज होतो ते इन्क्रीज झालेल्या करंट पासून आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. म्हणजेच ओव्हरलोड झालं म्हणजे आपला जो काही लोड आहे तो वाढवला, करंट वाढतो. किंवा शॉर्ट सर्किट झालं, सडनली आपला जो काही असेल तो करंट काय होतो, लार्ज अमाऊंट ऑफ मध्ये काय होतो, इन्क्रीज होतो. अशा वेळी आपली जी काही फ्यूज एलिमेंट आहे ते काय झालं पाहिजे, ते मेल्ट झालं पाहिजे. म्हणजे फ्यूज तार म्हणतो आपण त्याला, आपण फ्यूज एलिमेंट म्हणतो, ते काय झालं पाहिजे, मेल्ट झालं पाहिजे. मग हे फंक्शन परफॉर्म करते. मग आता हे जे काही फ्यूज जर मी रॅन्डमली सिलेक्ट केली आणि माझ्या सर्किटमध्ये मी जर कनेक्ट केली तर आपल्याला हे जे काही ओव्हरलोड झालं किंवा शॉर्ट सर्किट झालं तर तेव्हापासून आपल्याला प्रोटेक्शन भेटेल का हो? माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी यूज केले. जे फ्यूज आहे ते आपण अँपियर मध्ये डिसाइड करतो, त्याचं रेटिंग अँपियर मध्ये हे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 अँपियर, 16 अँपियर, 32 अँपियर असे फ्यूज आपण काय करतो, त्याचं रेटिंग असतात, त्याच्यावरून आपण ते डिसाइड करतो की आपल्याला कुठलं यूज करायचं आहे. सपोज आता माझ्याकडं 6 अँपियर आहे, 16 अँपियर आहे, 32 अँपियर आहे, 63 अँपियर आहे, 100 अँपियर आहे, 200 अँपियर आहे. तर मी ह्यातली कुठली पण यूज करून चालेल का हो? तर नाही चालणार. मग मला ते कुठल्या बेसिसवर मी सिलेक्ट करणार, त्याची प्रोसिजर काय आहे, कुठल्या लोकेशनला किती अँपियरची सिलेक्ट केली पाहिजे फ्यूज, हे मला काय झालं पाहिजे, आलं पाहिजे. किंवा ते माझ्या जे काही काय प्रॉपर रेटिंग त्याचं मला डिसाइड करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर फ्यूज कशासाठी वापरायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. फ्यूज काय करते हे पण तुम्हाला सांगितलं. म्हणजे फॉल्ट झालेला आयडेंटिफाय करते आणि त्याच्यावर काय करते, करेक्टिव्ह ऍक्शन घेते. म्हणजेच आपलं सर्किट काय करते, ब्रेक करते, इंटरप्ट करते. ठीक आहे. तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर प्रॉपर साईजची, प्रॉपर रेटिंगचं फ्यूज एलिमेंट तुम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे. फ्यूज वायर किती अँपियरचं आहे ते, त्यानंतर ते सर्किटमध्ये कनेक्ट करता आलं पाहिजे. आता तुमच्याकडे फ्यूज आहे, तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट करणार, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार, किंवा आता तुमच्याकडे जे काही तुम्ही आता वेगवेगळे कनेक्शन शिकतायत, स्टार डेल्टा असेल, जे आता तुम्हाला माहित आहे तेवढीच मी फक्त नावं घेतोय. कशामध्ये आपण कनेक्ट करणार? आपल्याला फ्यूज आपल्या सर्किटमध्ये जोडायचं आहे. आता मी सिरीज मध्ये जोडणार का पॅरलल मध्ये जोडणार, का स्टार मध्ये जोडणार, का डेल्टा मध्ये, का मला वाटेल त्यामध्ये मी जोडलो तर चालेल? काय तुमचं थिंकिंग काय आहे? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये. म्हणजे
ज्या डिव्हाइसला मला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे त्या डिव्हाइसच्या सिरीजमध्ये मला ते जोडणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखादा ट्रान्सफॉर्मर असेल, एखादा मोटर असेल, एखादा अल्टरनेटर जनरेटर असेल किंवा आपल्याला घरामध्ये असेल तर त्या सर्व डिव्हाइसच्या सिरीजमध्ये ते मला जोडणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण जे काय फ्यूज आहे ते कसं कनेक्ट करणार आहे, सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे. कुणाच्या, ज्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे त्याच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रफ डायग्राम काढून मी दाखवतो. तर आता सपोज ह्या ठिकाणी तुमचा लोड आहे. लोड म्हणजे नंबर ऑफ डिव्हाइसेस आहेत किंवा एक डिव्हाइस असं कन्सिडर करा. हा जो काय असेल तो लोड आहे. फॉर एक्झाम्पल मोटर आहे. तर मला मोटरला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे. तर माझ्याकडे आता सपोज सिंगल फेज मोटर आहे असं मी विचार करतोय. सिंगल फेज म्हणल्यानंतर माझ्याकडे 2 वायरी असणार, फेज आणि न्यूट्रल. ठीक आहे. एकाला मी फेज मेन्शन करतोय, एखाद्याला दुसऱ्याला काय म्हणतोय, न्यूट्रल. तर आता मी जी काही फ्यूज आहे सिरीज मध्ये जोडणार आहे, परंतु कुठल्या टर्मिनल मध्ये, फेज मध्ये का न्यूट्रल मध्ये. फेज म्हणजेच काय असतं, तर आपल्याकडे जी काही आर वाय बी हे सप्लाय सिस्टीम आहे, आर वाय आणि बी हे जी काही सप्लाय सिस्टीम आहे त्या तिन्हीपैकी आपण काय करतो, कुठलेही एक घेतो टर्मिनल आणि तो आपण त्याला काय म्हणतो, फेज म्हणतो. म्हणजेच मला जर सिंगल फेज सप्लाय यूज करायचा असेल तर मी आर वाय बी या तिन्हीपैकी कुठलंही एक काय घेऊ शकतो, टर्मिनल या ठिकाणी घेऊ शकतो ऍज अ फेज म्हणून. ठीक आहे. तर मी जर डिफरंट कंझ्युमर बघितले तर प्रत्येकाच्या ठिकाणी आरच असेल असं नाही, तर आपल्याला काय करावं लागतं, सिस्टीम बॅलन्स करावी लागते. म्हणजे तुम्ही जर तुमच्या एरियामध्ये बघितलं किंवा तुमच्याकडे जो काही सप्लाय सिस्टीम केलेली आहे तर ती बॅलन्स सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजेच तुमच्या घरी जर एक नंबरची फेज असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आर, तर तुमच्या शेजारी आर वरूनच त्याला सप्लाय प्रोव्हाइड केला असेल असं नाही, तर त्याला 2 नंबर वाय वरून दिला असेल. नेक्स्ट कंझ्युमर असेल तर त्याला बी वरून दिला असेल. म्हणजे आपण सर्व सिस्टीम कशी असते ती बॅलन्स ठेवतो. तुम्ही ईसीआय मध्ये शिकत असाल बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड कंडिशन. ठीक आहे. तर आपल्याला जी सिस्टीम आहे ती बॅलन्स सिस्टीम ठेवावी लागते. मग त्यासाठी तुम्ही अजूनही ऑब्झर्व करत असाल, आपल्या घरामध्ये सप्लाय प्रेझेंट असतो, लाईट असते आपल्या घरात, आपले सर्व डिव्हाइसेस रन होतात आणि आपल्या आसपासमध्ये एखादा कंझ्युमर असेल तर त्याकडची सप्लाय सिस्टीम डिस्कनेक्ट झालेली असेल असं पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की तुमच्याकडे जो काही सप्लाय आलेला आहे तो वेगळ्या फेज वरून आलेला आहे आणि त्याच्या जो काही सिस्टीमवर आहे तो वेगळ्या फेज वरून आहे. म्हणजेच ॲट ए टाइम तुम्ही याला सप्लाय प्रोव्हाइड करणारी सिस्टीम आहे त्यातून तुम्ही कुठलीही एक फेज म्हणून वापरू शकता आर वाय बी पैकी. ठीक आहे. तर आता आपण या बॅक टू आपल्या ओरिजिनल क्वेश्चनवर. जी आपली फ्यूज आहे ते मी कुठल्या टर्मिनल मध्ये कनेक्ट करेल. ठीक आहे. सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे त्यात काय डाऊट नाही. मी फेज मध्ये करू का न्यूट्रल मध्ये करू का कुठेही केली चालेल. फेज मध्ये केली पाहिजे. म्हणजेच मी काय करणार, मी इथून म्हणजे ह्या आर कडून इथं सप्लाय आणला. ठीक आहे. तर माझा इथं काय आता फॉर एक्झाम्पल ही फेज म्हणजे मी काय म्हणतो, या ठिकाणी आर टर्मिनल पासून मी इथं सप्लाय घेतलेला आहे रेड. ठीक आहे. तर आता मला इथून पुढे काय करायचं आहे, डिव्हाइस कडे मला जायचं आहे. म्हणजे मी इथून ज्यावेळी मी स्टार्ट करतो वायचं टर्मिनल घेऊन, तर मी काय करणार, ह्याच्या सिरीज मध्ये काय करणार, हे फ्यूज कनेक्ट करणार. हा फ्यूजचा सिम्बॉल यूज करतो आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये, असाही यूज करतो. जे इन्फिनिटीचा सिम्बॉल असतो का तशा टाइप मध्ये. किंवा तुम्ही आपल्या ड्रॉइंगवर, इलेक्ट्रिकल ड्रॉइंगवर ज्यावेळी आपण ड्रॉइंग ड्रॉ करतो त्यावेळी असा सिम्बॉल असेल तर ते आपण काय समजून घेणार, तर त्या ठिकाणी आपल्याला फ्यूज इन्स्टॉल करायचे आहे. मग अशा पद्धतीने पण तुम्ही हा फ्यूज जे काय असेल ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता आपल्या ड्रॉइंग मध्ये. तर हे सिरीज मध्ये हे करणार आहे. आता तुम्ही फेज मध्येच का करायचं, तर आपल्याला माहिती आहे आपला करंट हायर कडून लोअर कडे फ्लो होतो. म्हणजे पहिल्यांदा जो काही करंट इन्क्रीज झालेला आहे तो ह्या फ्यूज मध्ये फ्लो होणार आहे आणि मग तुमच्या डिव्हाइस कडे तो ट्रॅव्हल करेल. जर तो जो काही एक्स्ट्रा करंट फ्लो झालेला आहे तो पहिल्यांदा फ्यूज मध्ये आला
तर आपली जी काही फ्यूज वायर आहे ते काय होते, मेल्ट होते. त्यामुळे ऑटोमॅटिक इथून पुढे जे काही सर्किट आहे आपलं ते काय होणार आहे, सेफ राहणार आहे. परंतु मला हे किती अँपिअरचं यूज करायची फ्यूज, तर तेच मला आता बघायचं आहे. ठीक आहे. तर आता कुठं कनेक्ट करायचं लक्षात आलं, तर बिफोर द डिव्हाइस. जर तुम्ही आफ्टर डिव्हाइस कनेक्ट केलं तर काय फरक पडेल, इथं जर मी कनेक्ट केलं तर काय फरक पडेल, तर तुमचा करंट काय होईल, इथून तुमचा ट्रॅव्हल करेल. नॉर्मल करंट असू द्या किंवा अबनॉर्मल करंट असू द्या, म्हणजे इन्क्रीज झालेला करंट असू द्या, तो पहिल्यांदा काय होईल, तुमच्या डिव्हाइस मध्ये येईल. आणि परत काय होईल, तो ह्या फ्यूज मध्ये येईल. म्हणजे पहिल्यांदा काय होईल, हे डिव्हाइस तुमचा डॅमेज होईल ड्यू टू एक्स्ट्रा करंट फ्लो झाल्यामुळं. म्हणजे एक्स्ट्रा करंट फ्लो झाल्यामुळे हे डिव्हाइस काय होईल, तुमचा डॅमेज होईल. आणि मग तुमचं फ्यूज आहे. असं करून चालेल का, तर नाही चालणार. त्यासाठी जे आपल्याला डिव्हाइस प्रोटेक्ट करायचं आहे शॉर्ट सर्किट पासून, ओव्हरलोड पासून, त्याच्या आधी मला त्याच्या सिरीज मध्ये हे जे काय असेल ते फ्यूज कनेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही जर थोडंसं कॉपरेट केलं तर आपण तुमच्याच घरामध्ये जे काही डिव्हाइसेस आहेत त्याच्या बेसिसवर आपण फ्यूज सिलेक्ट करूया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. तर पहिले आपली स्टेप काय असणार आहे, तर आपल्याकडे नंबर ऑफ डिव्हाइसेस किती आहेत, आपले इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस किती आहेत ते आपण आयडेंटिफाय करणार. त्यानंतर ते डिव्हाइसेस किती कॅपॅसिटीचे आहेत इन टर्म्स ऑफ वॅट, म्हणजे त्याची पॉवर आपल्याला माहित पाहिजे. हे आपल्याला दोन गोष्टी माहित असतील तर आपण काय करू शकतो, आपलं फ्यूज रेटिंग डिसाईड करू शकतो. त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला बेसिक जी काय आपली सिंगल लाईन डायग्राम आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, आपल्या सिंपल आपण डोमेस्टिक पर्पज साठीच आपण विचार करूया. पहिल्यांदा एकदम स्मॉल एक्झाम्पल घेऊया. हा, आता आपल्या घरामध्ये पहिल्यांदा आपला जो काही सप्लाय सिस्टीम आलेली असते ती कुठे आलेली असते, म्हणजे जवळचा पोल असतो. पोलवरून पहिल्यांदा सप्लाय आपण कुठं आणतो, बाय युजिंग सर्व्हिस कनेक्शन किंवा सर्व्हिस वायरचा यूज करून कुठं आणतो आपण, डायरेक्ट लॅम्पला देतो, ट्यूबला देतो. हा बोला. एनर्जी मीटर. एनर्जी मीटर मध्ये, बरोबर आहे. म्हणजेच माझा जो काही पहिल्यांदा सप्लाय येणार आहे तो कुठं असणार आहे, तर हे जे काही एनर्जी मीटर आहे त्या ठिकाणी माझा पहिल्यांदा सप्लाय येणार आहे. म्हणजेच मी काय म्हणेल, इथून सप्लाय ह्या ठिकाणी आला. ठीक आहे. एनर्जी मीटर ही आपली प्रॉपर्टी नाही. एनर्जी मीटर हे प्रॉपर्टी कोणाची आहे, तर जो आपल्याला इलेक्ट्रिकल सप्लाय प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या एरियामध्ये MSEDCL ही जी काही कंपनी आहे ती त्याची प्रॉपर्टी आहे, त्यांच्या अंडर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफेअर करण्याची अथॉरिटी नसते. ठीक आहे. तर इथं सप्लाय आला. मग इथून पुढे आपण काय करतो, जे आपल्या घरामध्ये आपल्याला जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहेत, अप्लायन्सेस आहेत, ते आपल्याला कनेक्ट करायचे असतात. मग त्यासाठी तुम्ही जर एनर्जी मीटर बोर्ड ऑब्झर्व केला तर त्या ठिकाणी एनर्जी मीटर असतो. एनर्जी मीटर झाल्यानंतर काय असतो, बघा तुम्ही घरामध्ये असाल, एखादा तरी असणार आहे जे प्रेझेंट स्टुडंट आहेत. 72 स्टुडंट आहेत. एक जरी घरात असेल तर मला सांगा बरं, एनर्जी मीटर तुमचा ऑब्झर्व करा. एनर्जी मीटर नंतर सप्लाय कुठे गेलेला आहे बघा बरं, कोण सांगू शकते का? फ्यूजला. फ्यूजला गेलेला आहे, फ्यूजला. ठीक आहे. किंवा आता फ्यूज नसेल तुमच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी MCB असेल. म्हणजे हो सर. हा, फ्यूज नसेल तर त्या ठिकाणी MCB असेल. आता आपण काय करतोय, पूर्वी फ्यूज वापरायचो, अजूनही वापरतोय, परंतु आता आपण जर सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू जर हे केला तर आपण काय करतोय, MCB ला प्रेफरन्स देतोय. आणि MCB पण सेम फंक्शन परफॉर्म करते जे फ्यूज फंक्शन परफॉर्म करतात. म्हणजे MCB पण शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोड झालं तर आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. आपण परवा तुम्हाला शॉर्ट सर्किट करून दाखवलं, त्यावेळी MCB पण काय झाली, ट्रिप झाली, म्हणजे सप्लाय डिस्कनेक्ट केला. मग सेम त्या ठिकाणी तुम्ही फ्यूजच्या ठिकाणी MCB रिप्लेस करू शकता. ठीक आहे. कशासाठी, सेम फॉल्ट पासून आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल तर. ठीक आहे. तर काहीच्या ठिकाणी फ्यूज असेल, काहीच्या ठिकाणी MCB असेल, दोन्ही चालतं. दोन्हीचं रेटिंग आपल्याला इन टर्म्स ऑफ करंट मध्ये सिलेक्ट करावं लागतं. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही काय म्हटला, नेक्स्ट डिव्हाइस कुठला असणार आहे, तर फ्यूज असणार आहे.
म्हणजेच या ठिकाणी मी काय करणार आहे, फ्यूज या ठिकाणी यूज करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय असेल, तुमचा एक डिस्ट्रीब्युशन बॉक्स असेल. म्हणजे जो काही टोटल लोड आहे आपला, तो आपण काय करतो, वेगवेगळ्या ह्याच्यात सर्किटमध्ये, सब सर्किटमध्ये डिवाइड करतो. मग आपण बाय युजिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ठीक आहे, तर त्याचा यूज करून काय करतो आपण, आपला टोटल लोड आहे तो आपण काय करतो, वेगवेगळ्या सब सर्किट मध्ये डिवाइड करतो. मग आता मला सांगा, मला आता पहिल्यांदा एनर्जी मीटर नंतर जे फ्यूज आहे त्याचं जर रेटिंग मला डिसाइड करायचं असेल, तर मला माहित पाहिजे हे डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे. डिस्ट्रीब्युशन बोर्ड नंतर मी एक सब सर्किट इथं मी काय केलं, क्रिएट केलं. सब सर्किट म्हणजेच काय, मी तिथून एक सेपरेट वायर घेतली आणि त्याच्या अंडर मी काय केलं, नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट केली. मग आता इथं परत माझ्या रूल येतात. मी पाहिजे तेवढे एका सब सर्किट वर लोड कनेक्ट करू शकत नाही, किंवा माझ्याकडे समजा 20-25 डिव्हाइसेस असतील तर एका सब सर्किट वर मी ते कनेक्ट करू शकत नाही. जरी त्याची कॅपॅसिटी कमी असेल, तर त्याची जी काही वॅटेज कमी असेल, तरी पण मी त्या ठिकाणी जो काही रूल आहे तो मला फॉलो करावा लागतो. मग काय रूल माहित आहे का हो? म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्किट नंबर 1 आहे, त्यानंतर सर्किट नंबर 2 आहे. मग मला एका सर्किटवर किती लोड देता येतो किंवा किती नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट करता येतात, सांगू शकताय का कोण? ITI झालेले किंवा तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव असेल, तर तुम्ही आउटसाइडला ऑब्झर्वेशन करून किंवा हे गोष्टी तुम्ही जर केलेल्या असतील तर तुम्ही सांगू शकता. नाहीतर फ्यूज सिलेक्ट करायचं आणि झालं असं नाही, तर त्याच्या रिलेटेड जे आपल्याला टर्म आहेत ते पण माहित असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, आपण जे काही इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल डिसाइड केलेले आहेत, त्या रूल मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, जर मी एक लाइटिंग सब सर्किट डिसाइड करत असेल किंवा मी हे करत असेल, त्या ठिकाणी कनेक्ट करत असेल, तर हे जे काही एक सब सर्किट आहे, त्या सब सर्किटच्या अंडर मी नंबर ऑफ डिव्हाइसेस किती कनेक्ट करू शकतो, तर त्या ठिकाणी 10 डिव्हाइसेस एका सब सर्किटच्या अंडर कनेक्ट करू शकतो. 10 पेक्षा जास्त नाही. ठीक आहे. 10 पेक्षा जास्त असेल, समजा 15 असतील, 20 असतील, 25 असतील, तर मला काय करावं लागेल, नंबर ऑफ सब सर्किट वाढवत जावं लागेल. म्हणजे इथून मला परत दुसरी वायर घ्यावं लागेल, परत सब सर्किट त्या ठिकाणी क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. तर एका सब सर्किटवर किती डिव्हाइसेस कनेक्ट करायचे, तर 10 कनेक्ट करायचे. आता तुम्ही म्हणणार 10 डिव्हाइसेस मी कनेक्ट करू शकतो, मग त्याचं वॅटेज मी विचारात घेणार नाही, असं होत नाही. तर आपल्याला दुसरा पॉइंट विचारात घ्यावा लागतो. सपोज तुमच्याकडे जे काही डिव्हाइसेस आहेत, त्या 10 डिव्हाइसेसचे जे काही वॅटेज आहे ते कितीपर्यंत अलाव आहे एका सब सर्किटवर, तर अप टू 800 वॅट एवढा आपण काय करू शकतो, एका सब सर्किटवर ते लोड कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच हे सर्व जे काही 10 डिव्हाइसेस आहेत, ते 10 डिव्हाइसेस आहेत, त्यांची जी काही पॉवर आहे, त्या सर्वांची पॉवर म्हणजे वॅटेज, ह्या सर्वांची ऍडिशन केली तर मला किती भेटली पाहिजे, तर 800 वॅट किंवा 800 वॅट पेक्षा कमी असेल तरी चालेल, परंतु 800च्या पुढं नको. ठीक आहे. लाइटिंग बद्दल बोलतोय. आणि जर सपोज तुमच्याकडे 10 डिव्हाइसेस जर 800 पेक्षा जास्त ऍडिशन होत असेल, तर तुम्ही काय करणार, ते डिव्हाइस तिथून रिमूव्ह करणार आणि नेक्स्ट सर्किट नंबर 2 वर ते कनेक्ट करणार. म्हणजे 10 डिव्हाइस 800च्या आत असतील चालतंय, परंतु 10 डिव्हाइसची जर बेरीज जी काही पॉवर आहे त्यांची 800च्या पुढे जात असेल, तर मला दुसरं सब सर्किट डिसाइड करावं लागतं. तर मला हे पण माहित पाहिजे सब सर्किट कसं मी डिसाइड करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं 500 वॅट आहे आणि एखाद्याचं 100 वॅट असेल, दुसऱ्याचं 200 वॅट असेल, असं वेगवेगळ्या डिव्हाइसेसची कॅपॅसिटी वेगळी असू शकते. मग मला ते कॉम्बिनेशन करावं लागतं. म्हणजे 10 डिव्हाइसेस आहेत, मग मी 10 डिव्हाइसेस असे सिलेक्ट करणार, जे काही माझं वॅटेज आहे ते 800 जे काही वॅटेज आहे लिमिट ते क्रॉस करणार नाही. आणि जर
सपोज 7 डिव्हाइसेस मध्येच तुमचं जर 800 वॅट होत असेल तर तुम्ही 7च डिव्हाइस त्या सर्किटवर कनेक्ट करायचे आणि राहिलेले दुसरं सर्किट तुम्ही तयार करायचं. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हे फ्यूजचं रेटिंग सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा काय करणार, तुमच्या घरामध्ये टोटल लोड किती आहे तर तुम्ही कॅल्क्युलेट करणार. टोटल लोड किती आहे तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करणार. मग टोटल लोड कॅल्क्युलेट करताना तुम्ही सिंपल फॉर्म्युला यूज करा. जास्त डिफिकल्ट मध्ये जायचं नाही. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही इन जनरल बघितलं तर लॅम्प असतात, ट्यूब असतात, फॅन असतात, सॉकेट असतात. हे सर्वांच्या घरी कमी जास्त प्रमाणात असू शकतं. परंतु लॅम्प नाही, ट्यूब नाही, फॅन नाही, सॉकेट नाही असं शक्य नाही. ठीक आहे. हे तरी कंपल्सरी आपण आपल्या इलेक्ट्रिकल जी काही सप्लाय सिस्टीम यूज करताना याचा वापर करतो. मग मला आता कोणी हेल्प करेल का हो? एखाद्याच्या घरामध्ये किती लॅम्प आहेत, किती फॅन आहेत, किती सॉकेट आहेत किंवा अदर कुठले डिव्हाइसेस कनेक्ट केले असतील तर ते किती आहेत ते सांगा. सांगू शकते का? नंबर ऑफ लॅम्प किती आहेत किंवा नंबर ऑफ ट्यूब किती आहेत, नंबर ऑफ फॅन किती आहेत? ऍट ऍक्च्युअल तुम्ही जर सांगितलं तर चांगलं होईल. जसं मी ह्या लॅब मध्ये बसलो आहे तर ह्या लॅब मध्ये टोटल 6 ट्यूब आहेत. मग मी असं सांगू शकतो 6 ट्यूब आहेत. मग मी काय म्हणणार, फॉर एक्झाम्पल हे 6 ट्यूब झाल्या. मग हे 6 ट्यूब आहेत तर ह्या 6 ट्यूबची मला वॅटेज किती आहे? एका ट्यूबचं मला माहित आहे 18 वॅट आहे. का 18 वॅट म्हणतो मी, तर मी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बेस्ड ट्यूब यूज केलेली आहे. जर तुम्ही घरामध्ये चोक असणारी ट्यूब यूज केलेली असेल तर त्याचं वॅटेज आपण अप्रॉक्सिमेट 36 वॅट किंवा 40 वॅट पकडू शकतो. ठीक आहे. 40 वॅट किंवा 36 वॅट पकडू शकता. आणि ज्या ट्यूबला चोक नाही, चोक म्हणजे लक्षात येतं ना, सांगितलेलं तुम्हाला स्टार्टर आणि चोक मधला फरक. चोक म्हणजे मी तुम्हाला दाखवलेला पण आहे, आपण कॉपरची वायर वगैरे गुंडाळायला गट्टू दाखवलेला होता बघा, तो जर असेल तर त्याचं वॅटेज मी किती पकडणार, 36 किंवा 40 वॅट. हे अज्युम करू शकता तुम्ही, कन्सिडर करू शकता. परंतु आता मी या ठिकाणी लॅब मध्ये बसलोय, त्याची जी काही ट्यूबची संख्या आहे किती, 6 आहे. मग त्याचं एकाचं वॅटेज किती आहे, 18. एकाचं 18 तर 6चं किती, तर मी काय करणार, डायरेक्ट इथं मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे 6 into 18. हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये माझं पहिले डिव्हाइस संपलं. त्यानंतर ह्या लॅब मध्ये टोटल फॅन किती आहेत, तर जर मी फॅनची जी क्वांटिटी मेजर केली तर परत ह्या ठिकाणी प्लस सेकंड माझं डिव्हाइस काय घेतलं मी, फॅन घेतलं. म्हणजे हे ट्यूब झालं आणि एका ट्यूबचं ह्या ठिकाणी वॅटेज. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं, प्लस दुसरं डिव्हाइस मी कन्सिडर घेतलं, ते काय घेतलं, फॅन घेतलं. आता फॅन घेतल्यानंतर मला या ठिकाणी टोटल फॅन जर मोजले ह्या लॅब मध्ये तर 6 फॅन आहेत. मग तुमच्या घरामध्ये 2 असतील तर तुम्ही 2 घ्या, 1 असेल तर 1 घ्या. जर नंबर ऑफ तुमचे रूम जास्त असेल, हॉल जास्त असेल तर त्याप्रमाणे तुमची जी काय असेल ती संख्या काय होईल, कमी जास्त होऊ शकते. मग ट्यूबची पण कमी जास्त होऊ शकते, लॅम्पची कमी जास्त होऊ शकते, सॉकेट कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जी काय असेल ते ऍक्च्युअल मेजर करणार क्वांटिटी प्लस त्याचं वॅटेज पण तुम्हाला माहित पाहिजे. मग मी नेक्स्ट काय घेतलं, ह्या ठिकाणी 6 फॅन आहेत. आता जे काही रेग्युलर फॅन आहेत, आता तुम्ही जी काही फॅनची जी काही वॅटेज आहे ते किती पकडायचं, तर आता तुम्ही थोडस विचार करा. जर फॅनचे ब्लेड आपले रेग्युलर असतील, शॉर्ट नसतील, तर आपण 100 वॅट त्याची जी काय असेल ते वॅटेज कन्सिडर करतो. म्हणजे एक फॅनची जी काही वॅटेज आहे, पॉवर आहे, ते आपण किती पकडतो, 100 वॅट पकडतो. ठीक आहे. तर एकाचं 100 तर 600 किती झालं, तर 600 होतं. हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण परत टोटल लोड कॅल्क्युलेट करूया. म्हणजे आपण काय करतोय, नंबर ऑफ डिव्हाइस काउंट करतोय आणि काउंट करत करत त्याचं वॅटेज पण बघतोय, त्याची कॅपॅसिटी पण बघतोय. हे माझं सेकंड डिव्हाइस झालं. प्लस त्यानंतर घरामध्ये लॅम्प असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन करताय त्या ठिकाणी लॅम्प यूज करत असाल,
फॉर एक्झाम्पल आता ह्या लॅबमध्ये मी लॅम्प यूज केलेला नाही, परंतु घरामध्ये ट्यूब असेल तर लॅम्प पण असतो. मग फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या प्रेमायसेस मध्ये घरामध्ये लॅम्प असतील, फॉर एक्झाम्पल 4 लॅम्प आहेत. हा काय आहे? लॅम्प. आता जे काही लॅम्प आहेत ते तुम्ही एलईडी यूज करता, मग त्यामध्ये तुमचं 9 वॅट असतील, 12 वॅट असतील, 15 वॅट असतील, 18 वॅट असतील, किंवा अजून जर कमी असेल तर त्यामध्ये 5 वॅट, 7 वॅट, 3 वॅट असे वेगवेगळे जे काय असेल ते त्याचं कॅपॅसिटी असते. मग ऑन ऑन ॲव्हरेज तुम्ही एक रूमची साईज पकडली तर त्या साईज साठी 9 वॅट हा लॅम्प सफिशियंट आहे. मग आपण कॅल्क्युलेशन मध्ये काय करूया, एका लॅम्पची जी काय कॅपॅसिटी आहे ते 9 वॅट आहे असं कन्सिडर करूया. ठीक आहे. त्यानंतर प्लस आपल्या स्विच बोर्ड बघितला तर स्विच बोर्डवर काय असतं? सॉकेट असतं. मग आता स्विच बोर्डवर जे सॉकेट असतं त्याची जी काही वॅटेज असतं ते किती असतं? तर 100 वॅट असतं. आणि आपण जे बाथरूम मध्ये हीटरसाठी किंवा गिझरसाठी जे सॉकेट वापरतो ते पॉवर सॉकेट असतं आणि त्याचं वॅटेज किती असतं? तर 1000 वॅट असतं. मग आता आपण कुठला विचार करतोय? आपल्या घरामध्ये, रूम मध्ये, हॉल मध्ये जे सॉकेट आहे ते आपण किती आहेत बघणार. 2 रूम असतील, ते दोन्ही स्विच बोर्ड मी ऑब्झर्व करणार, तर त्यावर किती सॉकेट आहेत ते मी बघणार, त्याची संख्या मोजणार. हॉलमध्ये येणार, त्याची संख्या मोजणार. किचन मध्ये जाणार, त्याची संख्या मोजणार. त्यानंतर जेवढे जेवढे तुमचा एरिया आहे तेवढा तुम्ही चेक करणार. त्यानंतर तुम्ही ऍडिशनल तुम्ही फ्रीज साठी केलं असेल, टीव्ही साठी सॉकेट काढलं असेल तर ते काउंट करणार सेपरेट. मग असं पण तुम्ही असू शकतं. मग ते जर सॉकेटची संख्या किती पकडायची हो? बोला. हेच प्रोसिजर तुम्ही घरामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल टोटल सॉकेट किती आहेत? एक 7 सॉकेट आहेत आपण असं कन्सिडर करूया. आणि ते लाइटिंग सॉकेट आहेत. लाइटिंग सॉकेट म्हणजे ज्याची कॅपॅसिटी 100 वॅट आहे. ठीक आहे. एखादा गिझर असेल, एखादा हीटर असेल तर त्यासाठी जो मी सॉकेट जर यूज करत असाल तर त्याची कॅपॅसिटी किती असते, त्याचं वॅटेज किती असतं? तर 1000 आपण त्या ठिकाणी पकडतो. ठीक आहे. त्याला आपण 16 अँपिअरचं सॉकेट म्हणतो. आणि आपल्या नॉर्मल स्विच बोर्डवर जे असतं ते 6 अँपिअरचं सॉकेट असतं आणि त्याची जी काही कॅपॅसिटी असते ते 100 वॅट असते. म्हणजे मी परत काय करणार? इंटू या ठिकाणी 100 करणार. ठीक आहे. मग तुम्हाला अजून एखादा डिव्हाइस असेल तर तुम्ही काय करणार? प्लस करत जाणार, त्याचं वॅटेज घेणार. जेवढे नंबर ऑफ डिव्हाइसेस आहेत वेगवेगळे तेवढं तुम्ही काय करणार? ऍड करत जाणार आणि शेवटी ह्याची ऍडिशन करणार. ठीक आहे. बघा मग आता मला सांगा 6 × 18 किती होते हो? 108. 108. ठीक आहे. प्लस सेकंड ब्रॅकेट 6 × 100 म्हणजे प्लस काय होणार? 600. 600. ठीक आहे. 600 प्लस नेक्स्ट ब्रॅकेट 4 × 9 लॅम्प किती? 36. 36. ठीक आहे. त्यानंतर प्लस सॉकेट 7 पकडलेत आपण म्हणजे 7 × 100. 700. तर ह्या सर्वांची बेरीज किती होते सांगा? ऍडिशन किती होते? 1444. म्हणजेच हे जी काय टोटल बेरीज किंवा ऍडिशन होते किती? 1444 वॅट. हे महत्वाचं आहे. पॉवर आपण वॅट मध्ये मेजर करतो. आता हे स्मॉल कंझ्युमर आहे असं आपण कन्सिडर केलं तर आपल्या घरामध्ये 1444 वॅट एवढा टोटल लोड आहे. आपण एवढा यूज करतोय. ठीक आहे. तर मग आता मला हे जे काय मी काय कॅल्क्युलेट केलं इनडायरेक्टली तर पॉवर फाइंड आउट केली. ठीक आहे. पॉवर मी कॅल्क्युलेट केली. ठीक आहे.
म्हणजे माझ्या घरामध्ये जेवढे डिव्हाइसेस आहेत त्या प्रत्येकाची मी स्पेसिफिकेशन बघितलं, प्रत्येकाचं वॅटेज बघितलं आणि ते म्हणजेच काय इन टर्म्स ऑफ पॉवर मध्ये मला भेटलं. ठीक आहे. त्यानंतर मला आता पॉवर भेटली. आता इथून जे आपण सर्व्हिस कनेक्शन घेतलेलं आहे कुठं एनर्जी मीटर पर्यंत, ते कुठलं असतं? घरामध्ये असेल तर सिंगल फेज असतं, बरोबर. तर इथून तुम्ही काय करता, फेज आणि न्यूट्रल घेता. मग इथं सप्लाय किती असतो? 230 व्होल्ट असतो का 440 व्होल्ट असतो? 230 volt. 230 व्होल्ट असतो. म्हणजेच तुम्हाला पॉवर माहित झाली, इथून येणारं व्होल्टेज अप्रॉक्सिमेट माहित असतं 230 व्होल्ट. जे आपण स्टँडर्ड जर फ्यूज बघितली तर त्या ठिकाणी 250 व्होल्ट मेन्शन केलेलं असतं. म्हणजे थोडंसं प्लस मायनस त्या ठिकाणी आपण अलाव करतो. ठीक आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेशनसाठी 230 घ्या किंवा 250 घ्या, 250 व्होल्ट हे घेतलं तरी चालेल. ठीक आहे. तर आपण आता कॅल्क्युलेशनसाठी काय करूया, 230 घेऊया किंवा तुम्ही हे घेतलं तरी चालेल. किती? 230 किंवा 250 घेतले तरी चालेल. म्हणजेच तुम्हाला पॉवर माहित आहे. पॉवर किती? 1444. ठीक आहे. हे पॉवर तुम्हाला माहित आहे 144. व्होल्टेज माहित आहे. तर तुम्ही काय करू शकता, करंट फाइंड आउट करू शकता. तर जे काही फ्यूजचं रेटिंग आहे ते काय कुठल्या बेसिसवर असतं, तर करंटच्या बेसिसवर आपण फ्यूजची काय असेल ते रेटिंग डिसाईड करतो. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी जे काय असेल ते पॉवर माहित आहे, ते किती आहे 1444 वॅट. त्यानंतर व्होल्टेज आपण सिंगल फेज साठी 230 आहे असं कन्सिडर करूया. एखाद्यानं 250 घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही, अलाव केलं जातं ते. ठीक आहे. तर आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे. मग आपण करंट फाइंड आउट करू शकतो. मग P इज इक्वल टू काय रिलेशन आहे, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज आणि करंट याचा आपण प्रोडक्ट घेतो. म्हणजे P इज इक्वल टू VI. म्हणजे मला माहित आहे पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज आणि करंट याचा प्रोडक्ट घेतला तर हा फॉर्म्युला माहित आहे. मी हा फॉर्म्युला इंटरचेंज केला, मॉडिफिकेशन केलं आणि मी कॉन्सन्ट्रेशन केलं करंटवर. तर मी करंट इज इक्वल टू काय लिहू शकतो, P डिवायडेड बाय, म्हणजेच पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित झालेल्या आहेत. मग मी काय करू शकतो, हे जे काय असेल ते पॉवर किती आहे 144, म्हणजे कॅल्क्युलेशन करा 1444 डिवायडेड बाय 230 व्होल्ट. किती आला आन्सर? 6.27. 6.27. ठीक आहे, मी इथं लिहितो 6.27. तर मी किती अँपिअरची फ्यूज यूज केली पाहिजे लो? माझ्याकडे मार्केटमध्ये मी गेलो तर मला सांगतात 6 अँपिअरची फ्यूज आहे, 16 अँपिअरची फ्यूज आहे, 32 अँपिअरची आहे, 63 अँपिअरची आहे, 100 अँपिअरची आहे, 200 अँपिअरची आहे. मग आपण यातली आता कुठली यूज करणार? 16 अँपिअर. का हो भोसले? हा, दोघांनी पण मला जस्टिफिकेशन देऊ शकता का? तुमचा करंट 6.27 आहे, 6.27 आहे. हा, तर तुम्ही जो काही रेटिंग सांगितलं मला फ्यूजचं ह्या, ते तुम्ही सिलेक्ट करणार आहे 16 अँपिअर. व्हाय? का? घरातला लोड जास्त असल्यामुळे फ्यूज डॅमेज होण्याची शक्यता असते. आता लोड तर आपल्याला माहित आहे ना, आपण सगळं मोजलं, लॅम्प मोजले, ट्यूब मोजले, फॅन मोजले, जेवढे आहे तेवढं मी घेतलं. सर त्या फ्यूजची तेवढी कॅपॅसिटी नाही. कुठल्या फ्यूजची? आता आपण 6 अँपिअर फ्यूज जर यूज केली आपण तर त्याची मग तेवढी एक्स्ट्रा करंट किती आहे? फक्त 0.27 आहे. एक्स्ट्रा करंट फक्त 0.27 आहे की, मग तेवढा अलाव करू शकत नाही का आपण? का पाठीमागे अजून काय रिझन आहे दुसरं?
डिफरंट आन्सर आहे का? लोड कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे. लोड कमी जास्त होऊ शकतो. बघा या ठिकाणी हे जे काही फ्यूजचं रेटिंग आहे ते तुम्हाला किती दिसतंय बघा, 63 अँपिअर दिसतंय का? हो सर. हो सर. आणि हा आणि इथं व्होल्टेज बघा किती हे केलेलं आहे, 415. तर आपण हे 415 म्हणजे सिंगल फेज साठी पण वापरू शकतो आणि 3 फेज साठी पण वापरू शकतो. मग आपल्याला करंट महत्वाचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही सांगितलं लोड चेंज होऊ शकतो, लोड वाढू शकतो, कमी होऊ शकतो. तर मला एक्झॅक्ट करंट माहित झाला 6.27. तर मला जी काही करंटची व्हॅल्यू भेटलेली आहे मी त्या बेसिसवर ते फायनल करणार नाही. तर मला परत ह्या ठिकाणी अदर फॅक्टर विचारात घ्यावे लागतात सिलेक्शन करताना. त्यामध्ये पहिला फॅक्टर मला विचारात घ्यावा लागतो फ्युचर एक्सपान्शन. फ्युचर एक्सपान्शन म्हणजेच काय, भविष्यामध्ये मी माझ्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी मी हे फ्यूज इन्स्टॉल करणार आहे त्या ठिकाणी मी नवीन डिव्हाइस वाढवणार आहे का? जर वाढवणार असेल तर त्याची संख्या किती असेल, त्याची कॅपॅसिटी किती असेल हे मला अंदाजे माहित पाहिजे. म्हणजे त्यालाच मी कुठला वर्ड यूज केला, फ्युचर एक्सपान्शन. म्हणजे जे आता सध्या 6 ट्यूब आहेत, 6 फॅन आहेत, 4 लॅम्प आहेत, 7 सॉकेट आहेत, हे सोडून मी अजून त्यामध्ये वाढ करणार आहे का? म्हणजे ट्यूब वाढवणार आहे का, फॅन वाढवणार आहे का, किंवा एखादं नवीन डिव्हाइस इन्स्टॉल करणार आहे, हे मला माहित असणं पाहिजे. मग तो पॉइंट मी विचारात घेणार. त्यानंतर अजून एक पॉइंट मला विचारात घ्यावा लागतो, ज्यावेळी तुम्ही स्विच ऑन करता किंवा कुठलंही डिव्हाइस चालू करता, स्टार्ट करता, त्यावेळी हा करंट जास्त फ्लो होतो. त्याला आपण स्टार्टिंग करंट म्हणतो. आणि स्टार्टिंग करंट हा रेटेड करंट पेक्षा जास्त असतो. म्हणजे एखाद्या करंटला जर 5 अँपिअर करंट लागत असेल आणि तुम्ही ज्यावेळी स्विच किंवा त्याची काही ऑन करता त्यावेळी 5 अँपिअर फ्लो होत नाही, तर 5 पेक्षा जास्त करंट फ्लो होतो. मग ते 1.5 पट असेल, 2 पट असेल. 2 पट म्हणलं तर 10 अँपिअर करंट फ्लो होतो. आणि त्याची जी काही करंट फ्लो होण्याचे टायमिंग असतं ते एकदम मोमेंटरी असतं. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी तो करंट तेवढा फ्लो होतो. तर त्या फ्यूजनं आपलं काय केलं पाहिजे, ज्यावेळी तुम्ही ते डिव्हाइस ऑन करता, ऑफ करता, त्यावेळी जो काही एक्स्ट्रा करंट फ्लो होतो तो त्या फ्यूज जी काही एलिमेंट आहे, फ्यूज वायर आहे किंवा जे फ्यूज आपण सिलेक्ट करणार आहे त्यानं ते काय केलं पाहिजे, जे काही फ्यू सेकंदासाठी त्याने काय केलं पाहिजे, तो करंट कॅरी केला पाहिजे सेफली विदाउट मेल्टिंग. म्हणजे विदाउट ते जे काही वायर आहे ते ब्रेक झाले नाही पाहिजे त्या करंटमुळे त्या टायमिंग मध्ये. ठीक आहे. आणि तो जर करंट तसाच राहिला लॉंग टर्म साठी, लॉंग पिरियड साठी, तर आपली फ्यूज एलिमेंट मेल्ट होणार. परंतु सेकंड पॉइंट मला विचारात घ्यावा लागतो की मी स्विच प्रेस केल्यानंतर त्या इन्स्टंटला करंट किती फ्लो होतोय. तर मी काय म्हटलं, एखाद्या डिव्हाइसला जर 5 अँपिअर पाहिजे असेल तर 5 अँपिअर कधीच फ्लो होत नाही, तर त्या 1.5 पट 2 पट करंट फ्लो होतो. हे आपण मीटर जोडून आपण चेक करू शकतो, अमीटर मीटर. किंवा तुम्ही मोटर बघा, नेक्स्ट सेमिस्टरला आहे तुम्हाला, तर मोटर आपण किंवा रिडिंग कुठल्याही मीटरचं घेताना बघितलं, ज्यावेळी आपण डिव्हाइस हे करतो त्यावेळी पॉइंटर सडनली पुढे जातो फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी आणि परत रिव्हर्स येतो. आणि मग तो 2 अँपिअर 3 अँपिअर त्या डिव्हाइसची कॅपॅसिटी आहे किती किंवा लोड किती आहे त्यानुसार तो कॉन्स्टंट होतो. परंतु स्विच प्रेस केला का पॉइंटर डिफ्लेक्ट जास्त होतो आणि परत कमी होतो. याचा अर्थ काय आहे, म्हणजे ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग करंट हा तुमचा जास्त फ्लो होतो आणि त्याला आपण काय म्हणतो, स्टार्टिंग करंट. आणि त्या बेसिसवर पण मला विचार करावा लागतो. म्हणजेच मी ह्या ठिकाणी काय करू शकतो, जे माझं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर आले त्याला मी काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार 1.5 किंवा 2 ना. त्याच्यावरून मी काय करू शकतो, जो स्टार्टिंग करंट आहे किंवा लोड वाढणार आहे फ्युचर मध्ये किंवा अजून जे काही फॅक्टर ह्याच्यावर इफेक्ट करू शकतात ते मी इथून रिमूव्ह करू शकतो. मग बघा 6.27 इंटू 1.5 किती होते सांगा. 9.0. 9.0
40. 40 म्हणजे अप्रॉक्सिमेट 10 अँपिअर झालं. अप्रॉक्सिमेट 10 अँपिअर झाला. ठीक आहे. मग आता माझ्याकडे जे काय फ्यूज रेटिंग अवेलेबल आहे ते कितीपासून सुरुवात होतं? 6 अँपिअर, 16 अँपिअर, 32 अँपिअर. मी तर 3 सॅम्पल घेतो. मग आता बघा आपला करंट सर्व फॅक्टर विचारात घेऊन फ्युचर एक्सपान्शन घेतलं, त्यानंतर मी स्टार्टिंग करंट विचारात घेतला, ते घेतल्यानंतर 9.40 आला म्हणजे अप्रॉक्सिमेट 10 आला. आणि मी जर 6 अँपिअरची सिलेक्ट केली तर तो करंट त्या तिथून सेफली फ्लो होईल का? नाही होणार. आपली फ्यूज एलिमेंट काय होईल? मेल्ट होईल. त्यामुळे मी 6 यूज करणार नाही. तर माझं नेक्स्ट रेटिंग कुठलं आहे? तर 6 नंतर माझ्याकडे अवेलेबल कुठलं आहे? 16. मग मी 16 जर यूज केलं तर माझे जे काही फॅक्टर आहेत फ्युचर एक्सपान्शन किंवा स्टार्टिंग करंट किंवा अदर फॅक्टर, तर ते फॅक्टर त्या ठिकाणी कव्हर होतात. ठीक आहे. त्यामुळे मी काय करणार ह्या ठिकाणी जे फ्युचर रेटिंग आहे ते मी काय करणार ह्या ठिकाणी 16 अँपिअर सिलेक्ट करणार. आता तुम्ही अंदाजे सांगितलं असेल, बरोबर आलं, ठीक आहे. परंतु त्याच्या पाठीमागे आपल्याला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे. मी 16 अँपिअर का सिलेक्ट केलं, 6 अँपिअर का सिलेक्ट केलं, 32 अँपिअर का सिलेक्ट केलं, तर हे मला सांगता आलं पाहिजे. सपोज करंट तुमचा 12 अँपिअर आला, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे ह्या 6.27 ठिकाणी जर करंट 12 अँपिअर आला तर तुम्ही 16 अँपिअरच फ्यूज सिलेक्ट करणार का हो, का 32 ची सिलेक्ट करणार? 32 ची करणार. का करणार? तर मी काय करणार, ह्याला जो काही माझं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, कॅल्क्युलेशन करून जर माझं आन्सर आलं 12 तर मी काय करणार, ह्याला इंटू 1.5 किंवा 2 न मल्टिप्लिकेशन करणार. तर किती होतंय बघा बर, हे 16 ला क्रॉस करून पुढे जातंय बघा. 12 इंटू 1.5 करा, 18 येतंय. म्हणजेच मला काय करावं लागेल, 18 आन्सर आलं म्हणजेच 18 अँपिअरच्या पुढचं जी काही कॅपॅसिटी आहे ती मला सिलेक्ट करावी लागेल. ठीक आहे. सिमिलर मग मला जे काही माझ्या प्रेमायसेस मध्ये, माझ्या जे काही घरामध्ये जे काही नंबर ऑफ डिव्हायसेस आहेत ते रीडिंग मी काय करणार, सर्व कॅल्क्युलेशन करणार. व्होल्टेज मला माहित आहे सिंगल फेज आहे ते घेणार आणि त्यानुसार मी काय करू शकतो, करंट फाइंड आउट करू शकतो. आणि करंटला तुम्ही काय करायचं, 1.5 हे मल्टिप्लिकेशन केलं, मग त्यामध्ये आपलं हे स्टार्टिंग करंट वगैरे सगळा काउंट होतो आणि मग आपलं जे काही फ्यूज आहे ते प्रॉपर साईजचे आपण त्या ठिकाणी यूज करतो. आणि जर तुम्ही रॉंग साईजची जर फ्यूज यूज केली तर एक तर विनाकारण आपल्याला सप्लाय डिस्टर्ब होईल. जर कमी साईजची आपण सिलेक्ट केली, कमी साईजची सिलेक्ट केली म्हणजेच काय, जास्त करंट फ्लो झाला, फॉल्ट नसताना पण काय होणार आहे, त्या ठिकाणी ओव्हरलोड होईल आणि आपलं सप्लाय बंद पडेल. आणि आपण जर विनाकारण जास्त कॅपॅसिटीची जर सिलेक्ट केली, जर आपला करंट वाढला तर ते आपल्याला ब्रेक करणार नाही. का? तर त्याची कॅपॅसिटी आहे तो जास्त अलाव करणार करंट. फ्यूजला 63 अँपिअर पर्यंत जर तुम्ही सिलेक्ट केली तर 63 अँपिअर पर्यंत तुमची फ्यूज एलिमेंट मेल्टच होणार नाही. मग परंतु आपलं डिव्हाइस किती कॅपॅसिटीचं आहे ते पण आपल्याला माहित पाहिजे. त्यानुसार तेथे तुम्हाला हे विचारात घ्यावं लागतं. म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, प्रॉपरच सिलेक्शन करावं लागतं. हे झालं आपलं मेन फ्यूज जे आपल्या एनर्जी मीटरच्या जवळचं असतं. आता तुम्ही जर डिस्ट्रीब्युशन बॉक्स यूज केला आणि सब सर्किट जर डिसाइड केले पुढं, तर इथून पुढे जाताना परत तुम्ही इथं फ्यूज किंवा एमसीबी यूज करणं गरजेचं आहे. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो सर. हा, हो, तर मी काय सर. म्हटलं आता, हो इथून सर. जर तुम्ही 2 सब सर्किट पाडले तर मला दोन्ही सब सर्किटला काय करावं लागेल, सेपरेट ह्या ठिकाणी फ्यूज इन्स्टॉल करावे लागते. मग आता ह्याची कॅपॅसिटी मी किती ठरवणार, 16 अँपिअरच ह्या ठिकाणी घेणार का मी परत वेगळा विचार करणार? बोला. 16 अँपिअर ॲज इट इज मी त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार का परत? म्हणजे इथे जी काही 16 अँपिअरची आहे तेच मी दुसरी घेणार आणि या ठिकाणी इन्स्टॉल करणार. काय वाटतं तुम्हाला? हे 16 अँपिअर आपण काय केलं तर टोटल लोडच्या बेसिसवर ही केलं. टोटल लोड, ठीक आहे. टोटल लोड किती आला, 1444 वॅट होता, 800 वॅट पेक्षा पुढे झाला. जर मी डिव्हाइसची संख्या मोजली तर 10 पेक्षा जास्त आहे, म्हणजे मला एक सब सर्किट त्या ठिकाणी अलाउच नाही ऍज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. तर मला सब सर्किट वाढवावी लागतात. मग मी काय करणार, हे जे काही टोटल लोड आहे
मी इक्वली डिवाइड करणार. म्हणजे काही लोड सब सर्किट 1 वर देणार, काही लोड हा सब सर्किट 2 वर देणार. म्हणजे अंदाजे मी काय करणार 750 750 असा होईल. थोडासा कमी जास्त होईल. ठीक आहे. तर मी काय करणार ते त्यावर डिवाइड करणार. म्हणजे ह्याच्यावर काही फॅन मी कनेक्ट करतील, ट्यूब काय करेल डिवाइड करेल. एका सब सर्किटवर 3 ट्यूब करेल, एका याच्यावर 3 करेल, फॅन एकावर 3 करेल, दुसऱ्यावर 3 करेल, लॅम्प एकावर 2 करेल, दुसऱ्यावर 2 करेल, जेणेकरून माझा लोड काय होईल बॅलन्स होईल त्या सब सर्किटवर. आणि ह्याच्या अंडर किती लोड आहे तेवढाच मी इथं विचारात घेणार. कधी व्हाईल सिलेक्टिंग फ्यूज. म्हणजेच ह्या ठिकाणी तुमचा लोड किती आहे कुठं आफ्टर डिस्ट्रीब्युशन बोर्ड. म्हणजे ह्याच्या अंडर किती लोड आहे. 4 लॅम्प आहेत त्यापैकी 2 लॅम्प असतील, 6 ट्यूब आहेत त्यापैकी 3 ट्यूब असतील. म्हणजे 50% तुमचं काय झालं रिडक्शन झालं. म्हणजेच तुम्ही काय करणार इथला लोड किती आहे फॉर एक्झाम्पल 700 वॅट आहे. तुम्ही परत हे करणार डिसाइड करणार म्हणजे ह्याच्या अंडर किती आपण डिव्हाइसेस कनेक्ट केलेले आहेत. ट्यूब आहेत किती त्याचं वॅटेज किती, फॅन आहेत किती त्याचं वॅटेज किती, हे सर्व करून जर मला 700 भेटलं तर मी काय करणार परत हा फॉर्म्युला यूज करणार. पॉवर इज इक्वल टू म्हणजेच I इज इक्वल टू पॉवर डिवाइडेड बाय व्होल्टेज घेणार. म्हणजे पॉवर आता 700 आहे, व्होल्टेज तर तेच राहणार आहे 230. म्हणजे आता किती झालो 700 डिवाइडेड बाय 230 करा, करंट कमी झाला. म्हणजेच मला ह्या ठिकाणी मी 6 अँपिअरची फ्यूज यूज केली तरी आता चालू शकते. सांगा बरं मला 700 भागिले 230 किती येत आहे 3.04. 3.04 इंटू 1.5 करा. म्हणजे फ्युचर एक्सपान्शन, स्टार्टिंग करंट हे सर्व मी विचारात घेतो. 3.04 ला हे करा 4.56. म्हणजे 4.56 म्हणजे अप्रॉक्सिमेट 5 अँपिअर पर्यंत गेला. म्हणजे मी काय करू शकतो त्याच्या नेक्स्ट कुठली कॅपॅसिटी आहे 5च्या पुढे किती आहे 6 आहे. मी विनाकारण 16 यूज करेल का नाही करणार. केलं तर माझं ते प्रॉपर सिलेक्शन नाही. तर मी काय करणार ह्या ठिकाणी 16 अँपिअर सिलेक्ट करणार. म्हणजे प्रत्येक स्टेजला माझा लोड किती आहे त्यानुसार मी ते विचार करून ते कॅल्क्युलेशन करून त्या फ्यूजचं रेटिंग मी सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेन फ्यूज असेल किंवा सब सर्किट केले असेल, लोड डिवाइड केला असेल तर त्या साईडला जाताना मी पहिल्यांदा फ्यूज वापरणं गरजेचं आहे किंवा एमसीबी वापरणं गरजेचं आहे. आणि मगच पुढे ह्या ठिकाणी जे काय माझे डिव्हाइसेस आहेत ते मी कनेक्ट करणार. आणि कनेक्ट करताना प्रॉपर मला सिलेक्शन करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे जे काही कॅल्क्युलेशन आहे प्रत्येक घराचं सेपरेट करा तुमच्या. म्हणजे तुमच्या घरी प्रत्येकाचं कन्स्ट्रक्शन सेम आहे असं नाही, प्रत्येकाच्या घरी इक्वल लोड आहे असं नाही. कुणाच्या घरी 2 ट्यूब असतील, कुणाच्या घरी 4 ट्यूब असतील. जर कंबाईन फॅमिली असेल तर नंबर ऑफ रूम जास्त असतील. त्यानुसार काय होणार आहे संख्या चेंज होणार आहे. मग तुम्ही काय करा इथं कॅल्क्युलेशन करताना ते तुमचं लिहायचा, कॉपी पेस्ट करायचं नाही. इथं लिहिताना तुमचं ट्यूब किती आहे, एकाची त्याची कंपनी कुठली, त्याचं स्पेसिफिकेशन, क्वांटिटी किती, हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. आणि सेपरेट पेज तुम्ही जोडलं तरी चालेल कॅल्क्युलेशन करून. ह्या टेबलमध्ये बसणार नाही. तर काय करायचं तुमचा नंबर ऑफ ट्यूब इज इक्वल टू 6 नंबर. देन सेकंड नंबर ऑफ लॅम्प्स 4 नंबर, नंबर ऑफ फॅन 2, नंबर ऑफ सॉकेट असं तुम्ही एका खाली एक करा. तर परत वॅटेज ऑफ फॅन 100 वॅट, वॅटेज ऑफ सॉकेट 100 वॅट, वॅटेज ऑफ ट्यूब तुमच्या घरी जी ट्यूब आहे त्याचं वॅटेज बघा, जे लॅम्प यूज केलाय त्याचं वॅटेज बघा आणि त्यानं मल्टिप्लिकेशन करा, टोटल लोड फाइंड आउट करा. जर तुमच्या घरी सब सर्किट नसेल तर एकच फ्यूज असेल तर त्या फ्यूजचं तुम्ही इथं दिलं तरी सफिशियंट आहे. जर सब सर्किट असेल तर ते खाली लोड किती डिस्ट्रीब्यूट केला आहे, तिथून कुठं आपला सप्लाय गेलेला आहे ते चेक करा आणि हे आपलं एक्सपेरिमेंट कंप्लीट करा. आणि त्यानंतर जे क्वेश्चन आन्सर आहेत ते या ठिकाणी तुम्ही लिहा. आता इथं लिहिलंय स्टेट द रूल फॉर नंबर ऑफ पॉइंट अँड टोटल वॅटेज इन लाइटिंग सब सर्किट. म्हणजे मी सांगितलं सर स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट, आपलं स्क्रीन वेगळे प्रेझेंट केले का.
दिसते ना? हो सर. हा, तर इथं म्हणलेलं आहे बघा, स्टेट द रूल फॉर नंबर ऑफ पॉइंट्स अँड टोटल वॅटेज इन लाइटिंग सब सर्किट. तर किती सांगितलं? अंडर लाइटिंग सब सर्किट आपण 10 पॉइंट म्हणजे 10 डिव्हाइसेस आणि जे काय वॅटेज असेल त्याचं 800 वॅट पर्यंत आपण हे करू शकतो. आता लाइटिंग सब सर्किट म्हणल्यानंतर परत क्वेश्चन किंवा आपलं इमॅजिन वेगळ्या वेळेला जातं. लाइटिंग म्हणजे काय? ज्याच्यापासून मला उजेड भेटतो ते डिव्हाइसेस नाही. तर लाइटिंग म्हणजे काय? फॅन असू शकतं, सॉकेट असू शकतं. तर मी इथं क्रायटेरिया डिसाइड करणार. ज्या डिव्हाइसला ज्या डिव्हाइसला 6 अँपिअर पर्यंत करंट अलाउ केला जातो किंवा असतो ज्या डिव्हाइसचा, ते आपण सर्व डिव्हाइसेस लाइटिंग सब सर्किट मध्ये घेतो. मग त्यामध्ये फॅन असू द्या, ट्यूब असू द्या, सॉकेट असू द्या. म्हणजे मी कॅल्क्युलेशन केलं आणि 0 to 6 अँपिअर मध्ये त्या डिव्हाइसचा जर करंट आला तर मी त्याला कुठल्या क्रायटेरिया मध्ये घेणार? लाइटिंग सब सर्किटच्या मध्ये घेणार. आणि जर करंट 6 अँपिअरच्या पुढे जात असेल तर त्याला मी काय करणार? पॉवर सब सर्किट घेणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा गिझर असेल, हीटर असेल, वॅटेज जास्त असतं, करंट जास्त होऊ शकतं, मग तुम्ही त्याला कुठे पकडणार? पॉवर मध्ये पकडणार. आणि पॉवर मध्ये सिलेक्ट करताना त्याचा रूल वेगळा आहे. तर मी टोटल वॅटेज किती पकडतो? 3000 पकडतो. टोटल त्या पॉवर सब सर्किट वर मी किती वॅटेज देऊ शकतो? जसं मी 800 म्हटलं होतं लाइटिंग साठी, तसं मी 3000 त्याला देऊ शकतो पॉवर सब सर्किटला. आणि जे काही नंबर ऑफ डिव्हाइसेस आहेत ते 2 कनेक्ट करू शकतो किंवा 3 कनेक्ट करू शकतो. 2 किंवा 3. पूर्वी जुना रूल होता. जुना रूल म्हणजे काय होतं? 2000 वॅट आणि 2 हे करा. आता तुम्हाला थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. तुम्ही अप टू 3000 3000 तुम्ही लोड कनेक्ट करू शकता आणि मॅक्झिमम 2 किंवा 3 पॉईंट त्यावर कनेक्ट करू शकता. 2 किंवा 3 पॉईंट म्हणजेच किती? 2 किंवा 3 डिव्हाइसेस तुम्ही मिळून एका सर्किटवर कनेक्ट करू शकता. आणि त्या 2 किंवा 3 जी काही डिव्हाइसेस आहे त्याचं वॅटेज मिळून किती पाहिजे? 3000 पर्यंत चालू शकतं. जर 3000च्या पुढे जात असेल तर तुम्हाला परत अजून एक सर्किट वाढवावं लागेल. समजा 5000 पॉवर सब सर्किट पॉवरचा लोड होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 सब सर्किट जोडावे लागतील. का? तर एकावर 3000 तुम्हाला द्यावा लागतो. मग तुम्हाला हे पाहिजे. इथं काय म्हणले बघा, स्टेट द रूल फॉर नंबर ऑफ पॉइंट 2 or 3. त्यानंतर वॅटेज 2000 or 3000. ऍज पर ओल्ड रूल 2000, ऍज पर न्यू रूल 3000. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय म्हणले? स्टेट हाऊ विल यू सिलेक्ट द फ्यूज रेटिंग फॉर 1 HP मोटर पंप. मोटर पंप म्हणजे काय? मोटर. वॉटर पंप म्हणजे काय? मोटर. तुमच्या घरामध्ये 1 HP ची मोटर आहे तर त्याला फ्यूज तुम्हाला सिलेक्ट करायचे, तर तुम्ही कसं सिलेक्ट करणार? तर तुम्हाला माहित पाहिजे त्याची पॉवर, त्याचं स्पेसिफिकेशन बघा किंवा थेरॉटिकल माहित पाहिजे. 1 HP म्हणजे आपण 746 वॅट पकडतो. ठीक आहे. 1 HP म्हणजे किती? 746 वॅट किंवा 735.5 वॅट एवढं पकडतो. मग तुम्हाला 1 HP इक्वल टू तुम्हाला माहित आहे 746 वॅट असतं. म्हणजे 746 डिवाइडेड बाय 230 करा. तुम्हाला 6 अँपिअरची फ्यूज त्या ठिकाणी सिलेक्ट आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? फर्स्ट कन्वर्ट HP टू वॅट. म्हणजे 1 HP म्हणजेच किती? 746 वॅट पॉवर मिळाली. त्यानंतर मोटर सिंगल फेज आहे का 3 फेज आहे तुम्ही डिसाइड करा. सिंगल फेज असेल तर 230, 3 फेज असेल तर 415 किंवा 440 व्होल्टेज अज्युम करा. आणि पॉवरचा फॉर्म्युला आहे त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करा. करंट फाइंड आउट केला त्यानुसार तुम्हाला हे मिळेल. आणि नेक्स्ट, नेम अदर डिव्हाइस विच कॅन बी युज्ड इन रेसिडेन्शियल युनिट इन्स्टेड ऑफ फ्यूज. रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती. घरासाठी आपण फ्यूजच्या ऐवजी दुसरं कुठलं प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस वापरू शकतो? तर आपण सुरुवातीलाच म्हणलं फ्यूजच्या ऐवजी आपण MCB वापरू शकतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ फ्यूज आपण काय करू शकतो? MCBचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्वेश्चन आन्सर पण लिहा आणि सेपरेट तुम्ही पेज जोडा कॅल्क्युलेशन साठी. तुमच्या घरामध्ये डिव्हाइसेस किती आहेत मोजा. टोटल नंबर ऑफ फॅन 6, देअर वॅटेज. फॅनची किती असेल, सॉकेटची किती असेल ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा. हे जे काय आता प्रोसिजर सांगितले त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा आणि करंट फाइंड आउट करून फ्यूज हे करा. ठीक आहे. तर इथं आपलं
हे प्रॅक्टिकल एंड झालं. तर अटेंडन्स घेऊया.